तुझ्याशी अर्पित अजन्म ही काया, अरे जगदीश्वराशी जडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपतीशी, तुम्हा छत्रपतीशी, तुम्हा छत्रपतीशी. दैवत शिव छत्रपती, दैवत शिव छत्रपती, मुखी दुसरे नाव नाही. अरे लाज वाटते ज्याला भगव्याची, अरे लाज वाटते ज्याला हिंदू धर्माची, ती हिंदूंची अवलाद नाही, ती हिंदूंची अवलाद नाही. मला वाटलं टाळ्या वाजल्या. प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण, नको त्या गोष्टीवर त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या जातात, नको त्या गोष्टीवर टाळ्या वाजतात. पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या पवाडवर, माझ्या छत्रपती शिवरायांच्या एखाद्या शब्दावर, वाणीवर त्या ठिकाणी अशा गरजून टाळ्या वाजल्या पाहिजे. थंडी नाही ना इकडं, नाही ना. 350 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी अखंड महाराष्ट्राला हिरवी चादर बहरली होती, हिरवी चादर बहरली होती. पण त्यावेळेला रयतेला पोशिंदा नव्हता, या रयतेला, या स्वराज्याला जनिता नव्हता, या स्वराज्याला जाणता नव्हता, जाणता नव्हता. काय करावं कळेना. अरे कोणी यावं माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसावं, माझ्या मायमाऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसावं, आमच्या मंदिराचा कलश पाडावा आणि अंगणातली तुळस पाडावी, तुळस पाडावी. या स्वराज्याला, या स्वराज्याला जाणता नव्हता, या स्वराज्याला अधिपती नव्हता. करावं काय असं म्हणतात. अरे अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला दिवा पाहिजे. आणि या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, शिवबा पाहिजे. म्हणून 350 वर्षापूर्वी नंगा नाच मागला होता. आणि त्यावेळेला चारी बाजूला हिरवी चादर भरली होती. कोणीतरी यावं, कोणीतरी यावं आमच्या मायमाऊलीच्या आबरूचे धिंडोळे वाजवावे. अरे कोणीतरी यावं आमच्या मंदिराचे कलश थांबावं, कोणीतरी यावं आमच्या मंदिरातल्या देवदेवतांची विटंबना थांबावी. यासाठी रेत कोलंबली होती, प्रत्येक रेत वाट बघत होती. अरे कोणीतरी येईल, कोणीतरी येईल आणि आमच्या माय माऊलीच्या कपाळाचा कुंकू वाचवेल, कपाळाचा कुंकू वाचवेल. त्यावेळेला रयतेला पोशिंदा नव्हता, या रयतेला पोशिंदा नव्हता. घडला 350 वर्षापूर्वी जाधव घरनो एक लेक जन्माला आली. त्या लेकीचं नाव काय हो? त्या लेकीचं नाव काय? जिजाऊ. जाधव घराण्याची लेक होती, अशी तशी नव्हती. काटेल होते, कुणाला नव्हती, रेशीम काठी नाही. शुरांचे वीरांचे काव्य वारसाहेब होत्या जिजाऊ. पहा उभ्या डोळ्यानं, अरे कोणी येतोय माझ्या ताईच्या हाताला पकडतो ना, आबरूचे धिंडोळे काढतोय. बरं बाजारामध्ये तिची आबरू लुटली जाते, पण कोणी पुढे येत नाही. का? कारण मोगल साम्राज्य, आदिलशाही, ब्रिटिश साम्राज्य, अनेक जण येतील आणि आमच्या अत्याचार करून जातील. म्हणून रेत पोरकी झाली होती, तरी खोऱ्यामध्ये रेत दडली होती. करता जाधव घराणा आणि भोसले घराणा एक झाला. आणि महासाहेबांचं आणि त्या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांचं शुभ लग्न झालं, विवाह झालं. पण शहाजीराजे भोसले सुद्धा मोगलांच्या अधिपत्याखाली होते. महासाहेबांना आता वाटलं या स्वराज्याला आता तरी पोशिंदा मिळेल. पण करावं काय? याला दे नावाज. आता करावं काय? शेवटी महासाहेबांनी पाहिलं, माझ्या डोळ्यात देखत अरे तरुण बाळ मुलगी उचलली जाते, भार बाजारामध्ये आबरूचे धिंडोळे काढले जातात रे. अरे कोणी यावं आमच्या धर्मावर शी करून जावं. तर इशंड हिंदू झोपला होता, कारण जागा करणारा त्यावेळेला अधिपती कोण नव्हता. घडला प्रसंग, करता महासाहेबांना डोहाळे लागले. 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 7वा महिना लागला. आणि 7व्या महिन्यामध्ये महासाहेबांचे डोहाळे लागले. काय डोहाळे होते महासाहेबांचे डोहाळे होते. आईचा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. हे छत्रपती शिवरायांच्या आईचं मागणं होतं. भंडारा घ्यावा, जगदंबे शिवाईच्या समोर जावं आणि मागणं मागावं. आई साहेब, हे शिवाई माते, हे रेणुका माता, हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी, हे भवानी माते, रेणुका माते, माझ्या नवसाला पाव आणि मला मुलगा दे. कसं करता? माझी रयत पोरकी झाले. या रयतेला न्याय देण्याकरता, माझ्या महाराष्ट्रातला भगवा ध्वज दिल्लीच्या तख्ताला लावण्याकरता
मासाहेबांनी शिवाईकडे जगदंबेकडे मागणं मागावं. मला आनंद वाटला ही लेकरं आज शिवजयंतीला त्या ठिकाणी नटून सजून आल्यात. पहा समोर त्या ठिकाणी हिरो महाराजांचं कसा मुलगा असावा. अरे दारूच्या अड्ड्यावर फिरण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये येऊन आनंद लुटा. हाच खरा आनंद आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी फिरण्यापेक्षा पूर्वीचे तरुण वेगळे होते, पूर्वीचे मावळे वेगळे होते. पूर्वीचे मावळे सकाळी लवकर उठे, रणांगणामध्ये सुटे, अरे तलवार तुटे पण मागे ना हाटे. आताचे मावळे लेट उठे, दारूच्या आड्यावर सुटे, अरे लिव्हर फुटे, बाटल्या फुटे पण मागे ना हाटे. कसं होतं. पण मी या माझ्या बालेगावातल्या तरुणांना धन्यता देईल की सगळे जण एकवटल्यात आणि शिवरायांची जयंती साजरी करताना त्याला प्रमाण म्हटलंय. अहो गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू, अरे पोटाला देऊ चिमटा पण छत्रपती शिवरायांची जयंती जोमाने साजरी करू. आणि ती जयंती माझ्या या ठाणे जिल्ह्यामध्ये या माझ्या छोट्याशा बालेगावामध्ये एक तरुण एकवटले. ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय धार्मिक मातावर्ग लहान थोर सर्वजण एकत्र आले आणि माझ्या राजाची जयंती साजरी करताना पण पुन्हा माझ्याकडे तुम्हाला मानाचा मुद्रा मासाहेबांचं मागणं होते. शिवाय हे जगदंबे हे भवानी हे रेणुका माता हे पंढरपूर निवासिनी माझ्या नवसाला पाव दारुगड बया आई ऐक ना ग, या स्वराज्याला पोशिंदा नाही. मासाहेबांचं मागणं या स्वराज्याकरता होतं. आपलं मागणं आपल्या आईचं मागणं काय. आपल्या आई म्हणते आईचा पुत्र देई गुंडा तो 5-5 लाख आणि उंडा. हे आपल्या आईचं मागणं. पण स्वराज्याच्या आईचं मागणं होतं हनावागण क्या. काय करतो. प्रतापगडच्या पायथ्याशी ते अफजलाचा कोतला काढतो. हना तलवार शाही सेकनाची बोटे तोडतो आणि दिल्लीच्या तख्ताला भगवा ध्वज लावतो. हे मासाहेबांना लागलेले डोहाले होते. आपल्या आईला माती खावशी वाटते. हो, आपल्या आईला डोहाल्यांच्या वेळेला माती खावशी वाटते. तर आईना येणारी मुलं काय करतील. गावचा डोंगर विकून नाही का खाणार. म्हणून मुलगा कसा असावा. करता 9 महिने भरले. रेत वाट बघत होती. रेत नाही स्वर्गातले देव सुद्धा त्या गोष्टीची वाट बघत होती. तो आजचा दिवस होता. करता महान साहेबांना 9 महिने 9 दिवस भरले. रेत एकवटली होती. दरी खोऱ्यामध्ये लपलेली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये आस होती. भोसले घराण्याला वारस मिळाला का, जन्माला आला का, ही वाट बघत होते. रयत नाही तर रयतेतले कण सुद्धा, रयतेतला झाड सुद्धा, रयतेतले दगड सुद्धा वाट बघत होते का या स्वराज्याला जाणता हवाय, या स्वराज्याचा अधिपती हवंय. म्हणून मासाहेबांची पुण्याई होती. मासाहेबांनी मागणं त्या प्रकारचं मागलं होतं. आणि 16व्या शतकामध्ये शिवनेरी गडावर हिरा चमकला. त्यावेळेला स्वर्गातले देव सुद्धा फुलवृष्टी घेऊन आले होते. एका बाजूला ढोल होते, एका बाजूला नगारे होते. तुई आवाज येत होता. सुईनीची लगबग चालू होती. जणू काय शिवशंकराचा अवतार भोसल्या घराण्यामध्ये जन्माला येणार होता. प्रत्येक जण वाट बघत होता त्या गोष्टीची. कोणत्या. आजच्या दिवशीची. आणि करता सुईनीची लगबग झाली. धावपळ झाली. पुन्हा विचारलं काय झालं. अजून काही नाही. म्हणता रेत एकवटली. पुन्हा मनामध्ये इच्छा होती. अरे या स्वराज्याचा पोषण करता, या स्वराज्याला तारणारा, या स्वराज्यातल्या माय माऊलीच्या कपाळाचा कुंकू वाचवणारा आम्हाला धनी हवंय, आम्हाला मालक हवंय. आणि मग घडला प्रसंग 16व्या शतकामध्ये शिवनेरी गडा हिरा चमकला. आणि मासाहेबांच्या पोटी जणू काय शिवशंकराचा अवतार, भोसले घराण्याचा वारसदार, या रयतेचा पोशिंदा शिव छत्रपती जन्माला आला.
जन्म शिवाजी राजा आला, महाराष्ट्राला आनंद झाला. जन्म शिवाजी राजा आला, आनंद झाला. जिजामातेनं नवस केला, माझा अवतार झाला. कोटी शिवाचा अवतार झाला. अंबा भवानी प्रसन्न झाली, शिवबाला तलवार दिली. शिवबाला तलवार दिली. तलवार पाहून वैरी भ्याले, वैरी लढाईत ते हरले. लढाई ते हरले. तो अफजल खान पोट फाडून कबर केला. पोट फाडून कबर केला. पोट फाडून कबर केला. तो शाहिस्त खान आला, चार बोटे सोडून गेला. चार बोटे तोडून गेला. चार बोटे सोडून गेला. थोर बाजी प्रभू सरदार केले पावना ती खिंड. केली पावना ती खिंड. केली पावना ती खिंड. जन्म शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा आला. जन्म शिवाजी राजा आला, मालेगावाला आनंद झाला. जन्म शिवाजी राजा आला, मालेगावाला आनंद झाला. शिव जगामध्ये कीर्तिमान, जग गाई त्याचे गुणगान. जग गाई त्याचे गुणगान. जग गाई त्याचे गुणगान. चरणी लागला विकास, धन्य शिवबाचा हा देश. धन्य शिवबाचा देश. धन्य शिवबाचा देश. जन्म शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा आला. जन्म शिवाजी राजा आला, महाराष्ट्राला आनंद झाला. जन्म शिवाजी राजा आला, माझ्या गावाला आनंद. महाराष्ट्राचा गणता राजा शिवछत्रपतींचा अवतार व्हावा, उभ्या 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 महाराष्ट्रातल्या रयतेला आनंद झाला. आणि एखादी 80 वर्षाची माय हातामध्ये लाठी लाठी काठी घेत 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 रायगडावर यावं, शिवनेरीवर यावं का, तिलाही आनंद झाला का. या स्वराज्याचा जनता, या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा जन्माला आला. आणि या रयतेला आनंद झाला, या रयतेला आनंद झाला. करता 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 अनेक अनेक गोष्टी घडल्या. तुम्हाला सांगू, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते, आलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. म्हणून सूर्यनारायण जर उगवला नसता, सूर्यनारायण जर उगवला नसता, अरे आकाशाचा रंगच कळाला नसता, आकाशाचा रंगच कळला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला झाले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ, हिंदू धर्माचा अर्थ कळालाच नसता, कळाला नसता. म्हणून कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा, उजळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती ना, अरे मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त शिव छत्रपतींची, शिव छत्रपतींची, शिव छत्रपतीशी. कारण माय माऊलीला आई म्हणून मानणारा असा एक राजा एकमेव होऊन गेला की ज्याने स्त्रीला पत्नी म्हणून मानलं, तो सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला. ज्याने स्त्रीला मैत्री म्हणून म्हटलं, तो राधेचा श्याम झाला, राधेचा श्याम झाला. ज्याने स्त्रीला बहिणीचा आधार दिला, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याने स्त्रीला आई म्हणून मानला, तो जिजाऊचा शिवा झाला, शिवा झाला. जर माझा राजा जन्माला आला नसता तो काशी की कला जाती, मंत्रों में मस्जिद बनती. अगर एक शिवा नहीं होता तो सबकी सुनता होती. कोणी अफजल खान असता, कोणी फाजल खान असता, कोणी काही असता. मग 10 मिल्ला, 20 मिल्ला, 10 तुल्ला आणि 10 मल्ला. काय चालली अवस्था. त्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. त्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. तो बापाचा बाप माझा शिवा जन्मला. त्या जिजाऊची पुण्याई आज आली व फळाला. त्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. औत बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. माझ्या मासाहेबांची पुण्याई होती, पण मासाहेबांच्या पोटी शिवरत्न जन्माला यावं, उभ्या महाराष्ट्राला आनंद झाला. करता 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 जगदीश्वराच्या गाभारामध्ये जावं आणि 18 पकडच्या मर्द मराठ्या मावळ्याने एकत्र घ्यावं. अरे असा एक राजा होऊन गेला.
रक्ताची करंगली कापली आणि रक्ताने शिवशंभूचा अवतार घालणारा अभिषेक घालणारा शिवछत्रपती होऊन गेला. तर त्याच्या नावामध्ये अर्थ आहे शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा. जो शिकेल जो वाचेल तोच जिंकेल. शिवाजी कळाला अर्थ. म्हणून बाबांनो माझ्या छत्रपती शिवरायांचे ओंकार कधी फिरणार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजत शिवनेरीच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारे. रयतेसाठी मार झेलणे आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. एकमताला लढले मावळे भरोसा त्या राजावर. एकमताला लढले मावळे भरोसा या राजावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनाला भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या देवाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर. मग छत्रपती शिवरायांनी 18 पकडची मावळे एकत्र आणले स्वराज्याची स्थापना केली. एक 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 मावळ्याला त्या ठिकाणी घडवलं. मग तानाजी मालुसरे असतील तर सेनापती हंबीरराव मामा असतील त्या ठिकाणी येसाजी कंका सभा अनेक 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 मावळे त्या ठिकाणी घडवले आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता एक एक मावळा दिला. अनेक अनेक उदाहरणं देता येतील. माझ्याकडे 8 वाजले. आता पर्याय नाही मला. आता पर्याय नाही. निघावं लागेल कारण तिकडे सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय. पण कधीतरी योग आला ना असा रंग देवत आणेल. एवढी सुंदर सिस्टम एवढं सुंदर आयोजन एवढा माता वर्ग त्या ठिकाणी लहान थोर तरुण त्या ठिकाणी मंडळी एवढी आनंद वाटेल असं वाटतं इथं हलवू नये जाऊच नाही. पण पर्याय नाही. तिकडे सुद्धा त्या ठिकाणी मोहीम हातामध्ये घेतली ती पूर्ण करावी लागेल. एक जय घोष करू आणि आपण त्या ठिकाणी पुढे निघूया. प्रौढ प्रडंबर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंत राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही आला मला. वाटले नाही मला अजून वाटलं ना तसं बरं का. पुन्हा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जय. राष्ट्र की जय. सनातन आर्य समाज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. पार्वतीपती हर हर महादेव. रामकृष्णारी या ठिकाणी येण्यासाठी आमचे विकास महाराज आणि त्यांचे पूर्ण कुटुंब त्यांचे मित्र परिवार